मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे, आपल्याला माहित आहे की गेले 5 वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करत होते, ठराविक लोक. तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये, कारण ज्या विषयाची दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही. पण आज आपल्या समोर एक महत्त्वाचा विषय आणतो मी. आज जो हाऊसमध्ये मी विषय मांडला तो म्हणजे सगळे जे ससून डॉकच्या परिसरात अनेक आपले कोळी बांधव आहेत, मत्स्य व्यवसाय करणारे, पॅकेजिंग असेल, फ्रीजिंग असेल, ह्या सगळे इंडस्ट्रीमधले लोक आहेत. त्यांना कुठे ना कुठेतरी एमबीपीटी कडून एविक्शन नोटीस आलेली आहे. तसं पाहायला गेलं तर हा वाद एमबीपीटी आणि एमएफडीसी मध्ये म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये, केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पण ह्या वादामुळे आपले कोळी बांधव आणि मग अनेक तिथे लोक आहेत जे मराठी अमराठी असतील पण महाराष्ट्रात असतील, मुंबईत असतील, जे इथे असून हा व्यवसाय करत आहेत आणि रेव्हेन्यू हा मुंबईला मिळत आहे, महाराष्ट्राला मिळत आहे, त्यांना त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न आता एमबीपीटी कडून होत आहे. आंदोलन सुरू आहे, सगळे ते रस्त्यावर आलेले आहेत. पण आम्ही हाच प्रयत्न करतोय की सरकारनी, राज्य सरकारनी ह्याच्यात येऊन हस्तक्षेप करून जे कोळी बांधव तिथून ज्यांना काढण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यांना तिथे न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे. मला पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणात थोडं स्पष्टीकरण हवं आहे. खरं तर एसआयटीने तो अहवाल जाहीर केला. बघा, मी त्यावेळी पण सांगितलं होतं की ज्या विषयाशी संबंध नाही त्याच्यावर मी बोलत नाही आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंधच नाही त्याच्यावर कशाला बोलू. आपल्याकडनं हायकोर्टात एक